हॅलो नमस्कार, मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच आणि आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कारण आजचा विषय आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात आपण प्रत्येक जणाने त्याला अनुभवलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी, की माझ्यासोबत असं का घडलंय, एवढ्या वाईट गोष्टी माझ्यासोबतच का घडल्यात, माझं नशीब एवढं खराब का आहे, किंवा देव माझ्यासोबतच असं का करतोय, किंवा मला खूपशा गोष्टींची संधीच भेटलेली नाहीये, किंवा मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आहे त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी अचीव करता आल्या नाहीत आणि ब्ला 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 बऱ्याचशा गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली आपल्या सगळ्यांसोबतच असतात, किंवा आपण ह्या सगळ्याला कधी ना कधी तोंड दिलेलंच असतं. कारण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात दुःख, वाईट घटना, वाईट माणसं, अविश्वास, राग, ह्या सगळ्या गोष्टींना आपण रोज अनुभवत असतो. आणि ह्या सगळ्यावरून आपले असे बिलीफ बनलेले असतात की आपण कुठेतरी ब्लेम गेम खेळत असतो, की मग आपण नशिबाला दोष देणं म्हणा, किंवा मग पुढच्या व्यक्तीला दोष देणं म्हणा, किंवा मग बऱ्याचशा गोष्टी. तर याबद्दलच आज मला साधं सरळ भाषेत तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगायचंय. तर मी माझ्या बाबतीतल्या उदाहरणावरून किंवा माझ्या जे अनुभव आहेत त्यावरून तुम्हाला सांगेल की आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप वाईट घटना, खूप दुःखद घटना, किंवा खूप काही अनएक्सपेक्टेड गोष्टी, किंवा अविश्वास, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसोबतच घडत असतात. तर त्या का घडत असतात, तर त्याचं पहिलं कारण आपल्याला 4-5 गोष्टी आपल्या मनाला खूप ठामपणे समजून सांगायच्यात. पहिली गोष्ट, माझ्यासोबत जे काही घडते ते माझ्या चांगल्यासाठीच घडते, भलेही ते कितीही वाईट असो, कितीही अनएक्सपेक्टेड असो, कितीही दुःखद असो. ओके. दुसरी गोष्ट, नशीब आणि बाकी जे काही ब्लेम गेम आपण बाकीच्या सगळ्यांना देत असतो त्यापेक्षा भलेही आपल्यासोबत म्हणजे दुसऱ्या कोणामुळं आपल्यावरती परिस्थिती आली असेल, किंवा आपली काही चूक नसताना आपल्याला काहीतरी भोगावं लागत असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी, तर तिथं आपल्याला हे समजून सांगायचे की ह्या परिस्थितीमध्ये मला इथे आणण्यामागं काय पर्पज असेल, त्यातून मला काहीतरी वेगळं घडवायचं असेल. कोणाला? तर तुम्ही ज्या देवाला मानता, तुम्ही ज्याला कोणाला मानता, त्या हायर पॉवरला, त्याला. कारण हे सगळं जे चाललंय ते कोणीतरी चालवते आणि आपण फक्त म्हणजे ऍक्शन घेणारी आहोत. जे काही आपल्या आयुष्यात घडते ते ऑलरेडी घडवायचं म्हणूनच घडते. ओके. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पक्क्या माहिती असल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, आपल्या आयुष्यात खूपदा अविश्वास म्हणा, किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा घडून गेलेल्या असतात, किंवा 5-10 वर्षाच्या पूर्वीच्या जर आपल्याला आठवत असतील की म्हणजे माझं शिक्षण तर चांगलं झालं होतं पण मला जॉब लागला नाही, किंवा माझ्या मनावरचा जॉब मला लागला नाही, किंवा माझ्या मनावरचा लाईफ पार्टनर मला भेटला नाही, किंवा मला फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित भेटलं नाही, किंवा मला माझ्यावर कोणी विश्वासच ठेवला नाही, किंवा बऱ्याचशा गोष्टी, किंवा बाकी काही लोकांमुळे, समाजामुळे मला खूप वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागलं. तर अशा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडत असतात. तर त्या सुद्धा का घडतात? कारण आपल्याला त्या सगळ्या सिच्युएशन मधून एक वेगळा व्यक्ती, एक वेगळा माणूस, आपली ग्रोथ व्हावी त्या सगळ्यामधून, ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण आपण ती ग्रोथ झालेली ऍक्सेप्ट करण्यापेक्षा वारंवार स्वतःला नेहमी हेच सांगत बसतो की म्हणजे माझ्यासोबत चुकीचं घडलंय, किंवा माझ्यासोबत फार वाईट घडून गेलेले, आणि आपण ते एवढ्या छान ॲटिट्यूडने सांगत असतो जणू काही आपल्याला अवॉर्डच भेटलेला असतो. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे काही वाईट झालेले त्या गोष्टींबद्दल वारंवार बोलायचं शक्यतो टाळायचं. ब्लेम गेम ठेवायचा नाही, कारण आपल्या प्रत्येकाच्याच बाबतीत नेहमी काही ना काही घडत राहणार आहे, आणि ते का घडतंय, त्यामागचं पर्पज काय आहे, इंटेन्शन काय आहे, ते जर एकदा कळलं तर आपल्याला नंतर काहीही आयुष्यात झालं तर त्यामधून बाहेर पडण्यासाठी फार कमी वेळ लागेल. माझंच उदाहरण मी देऊन तुम्हाला सांगते की मला इंजिनिअरिंग झाल्यानंतर थोडे दिवस मी जॉब केला, त्यानंतर लग्नानंतर जॉब करता आला नाही. तर मी प्रयत्न केला पण मनावर तसा भेटला नाही, किंवा करता आला नाही. तर तेव्हा मी तो जॉब करू शकले नाही, म्हणून आज मी जे काही करते, जे काही आहे, आणि जे काही वेगवेगळ्या नवीन गोष्टी 100 पटीने शिकल्या, त्या मी जर जॉब करत असते आणि तेव्हा मला जॉब भेटला असता तर मी केल्या नसत्या. आणि आजची जी वेळ आहे, आजचा जो माझ्या फिलिंग्स आहे सोबत मी छान पद्धतीने जगतीये, अशी लाईफ मी एन्जॉय करू शकले नसते. तर मी त्या माझ्या प्रत्येक
छोट्या मोठ्या दुःखद अनएक्सपेक्टेड आणि वाईट गोष्टींना थँक्यू म्हणते. वाईट माझ्या आयुष्यात येणाऱ्या वाईट व्यक्तींना, वाईट घटनांना, प्रसंगांना, वेळेला, सगळ्या गोष्टींना. कारण ती प्रत्येक गोष्ट मला काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी माझ्या आयुष्यात घडलेली असते. एखादा वाईट माणूस जर आपल्याला येऊन, म्हणजे वाईट कोणीच नसतं, पण सिच्युएशन माणसांना सगळ्यांना आपल्याला ती करायला भाग पाडत असते. तर एखादं कोणीतरी येऊन आपल्याला खूप काही बोलून गेला असेल, जे की आपण तसे काहीच नाही आहेत, पण मग आपण हे सुद्धा आपल्याच हातात असतं की किती गोष्टी मनाला लावून घ्यायच्या किंवा किती गोष्टींना आपण हावी होतोय बाकी सगळ्यांबद्दल. तर हे सगळं हळूहळू होऊ लागतं आपल्यासोबत, किंवा हे आपण एकदाच शिकत नाही. त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी खूप डीप आहे, खूप वास्ट आहे. हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी शिकत गेल्या तर आपल्याला कनेक्शन सुद्धा भेटत जातील आणि हळूहळू आपण सुधारत जाऊ स्वतः. आणि मग आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी कळायला लागतील की काहीच फरक पडत नाही मला कोणी काय म्हणतंय, किंवा आपण सगळ्यांनाच म्हणजे आपण ओळखून आहोत की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, की बाकी सगळे म्हणतायत म्हणून मी थांबायचं किंवा मी करायचं नाही, किंवा मला ते लोअर दाखवतायत म्हणून मी करायचं नाही. तर हे सगळ्या स्टेप आहेत. आपण एखादा माणूस जेव्हा पुढे जात असतो, आपण स्वतःची ग्रोथ करून घेत असतो, तेव्हा जजमेंट आल्या, कमेंट्स आल्या, किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात, राग द्वेष, तर कोण कशा पद्धतीने आपल्याला आडवं येईल किंवा कोण कसं आपल्याला कमी लेखून आपल्याला आपला आत्मविश्वास कमी करेल हे सांगता येत नाही. तर लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला पुढे जायचंय, आपल्या आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी ज्या की वाईट असतात आणि आपल्याला स्टक करणाऱ्या असतात त्या घडतच असतात. तर नशिबाला, जीवनाला, सगळ्याला दोष देत बसण्यापेक्षा जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले. कितीही वाईट असलं तरी सुद्धा चांगल्यासाठीच घडले. त्यातून तुमचं काय चांगलं झालं हे शोधल्यावर लगेच सापडेल. मी तर म्हणेल की माझ्या लहानपणापासूनच्या ज्या काही गोष्टी मी शोधल्यात त्या प्रत्येक गोष्टीमुळे माझं काहीतरी चांगलंच झालेलं आहे. आणि येस, चांगलं झालेलं नाही असं वाटत नसेल तर मग आपला काहीतरी चुकतंय किंवा आपण काहीतरी विसरतोय, काहीतरी राहिलंय, ते सुद्धा लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाला थोडंसं पाठीमागं बघून बऱ्याचशा गोष्टींची क्लिअरिटी आपल्याला भेटू शकते. आणि ब्लेम गेम खेळायचं नाही आहे. रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची स्वतः जर आपण घ्यायला लागलो तर सगळ्या गोष्टी हळूहळू सोप्या करता येतात. ओके, सो येस, बघा, तुम्ही सुद्धा विचार करा आणि ठरवा. धन्यवाद.